जे अमेनिटीज आणि आता तुम्ही एक रेफरन्स दिला, की आजी-आजोबा असतात, जॉइंट फॅमिली असते. त्याच्यावरनं एक पुढचा क्वेशन असा आहे, की माझ्या आई-वडिलांना आता आमचे जे मिलेनियल्स आहेत, साधारण 30शीत जे आहेत, अ, आजची त्यांची सिच्युएशन जर का आपण कंपेअर केली, म्हणजे माझ्या आई-वडिलांना, तर ते जेव्हा 30शीत होते, तेव्हा त्यांना एक साधारण त्यांच्या पगारात सेट होईल असं त्यांना एक घर घेणं सोपं होतं किंवा एखादी प्रॉपर्टी करणं सोपं होतं. सोपं म्हणण्यापेक्षा खूप अवघड नव्हतं. पण कंपॅरेटिव्हली थोडं सोपं होतं. म्हणजे मी स्वतः बघितलं, की वडिलांनी एक पहिलं घर घेतलं त्यांचं. त्यानंतर त्यांनी अजून मोठं घर घेतलं. म्हणजे पूर्ण त्यांच्या करियर स्पॅनमध्ये त्यांनी 2 घरं घेतली. म्हणजे जेव्हा आम्ही आमच्या जनरेशनकडे बघतो, तेव्हा आम्हाला पहिलं घर घेता येताच घाम फुटतो. सो हे जे काही एक आपण म्हणू शकतो, की प्राईस एकदम खूप वाढत चाललाय, किमती खूप वाढत चालल्यात. याचा म्हणजे याला काय कारण असू शकतं आणि याला आपण कशा पद्धतीने बघितलं पाहिजे याच्याकडे म्हणजे इव्हन ॲज अ ग्राहक सुद्धा आणि ॲज अ रिअल इस्टेट सुद्धा. बघा याला आहे ना नाण्याच्या 2 बाजू असतात. जर तुम्ही तुमच्या आई-वडिलांकडे जर एक बघितलं असेल तर अ, गरजा कमी होत्या. ते जे काही पैसे कमवत असतील, त्यामधली त्यांची बचत जास्त होती. आणि मग काय होतं, की ज्यावेळेला माणसाकडे ज्यावेळेला बचत ज्यावेळेला योग्य प्रमाणात व्हायला लागते ना, की मग तो विचार करायला लागतो, की मग आता मी काय घेतलं पाहिजे? आता बचतीमध्ये सगळ्यात इन्व्हेस्टमेंटचं चांगलं जर फील्ड असेल, तर आजही रिअल इस्टेटच आहे. परंतु आज ज्यावेळेला मी नवीन पिढीकडे बघतो ना, त्यावेळेला मी बघतो, की त्यांना लाखो रुपयाने पगार आहेत. पण त्याच प्रमाणामध्ये खर्च पण आहे. मग काय होतं, की या सगळ्या गोष्टींमध्ये तुमच्याकडे बचत तर झाली नाही आणि ज्यावेळेला तुमच्या बँकेत पैसा नसणार, त्यावेळी तुम्ही दुसरा विचार नाही करू शकत. हा एक पार्ट झाला. दुसरा पार्ट वाढती लोकसंख्या मी मगाशी सांगितल्याप्रमाणे लोकसंख्या वाढते, जमीन तर काही वाढत नाही. कुठलीही गोष्ट महाग होण्याचं किंवा आमच्या फील्डमध्ये महाग होण्याचं महत्त्वाचं कारण असतं म्हणजे प्लॉट्स, की ज्या ठिकाणी आम्ही बिल्डिंग बांधतो. बेसिकच आमचं जे काही रॉ मटेरियल आहे ते प्लॉट आहे. त्या रॉ मटेरियलमध्येच खूप इन्क्रीज होतोय. आता या गोष्टीसाठी समजा तुम्हाला कन्स्ट्रेंट असतात, की बाबा नाही, नाही मला याच विशिष्ट एरियात घ्यायचं. म्हणजे गंगापूरलाच घ्यायचं मला गोविंदनगरलाच घ्यायचं. तर ते तुम्हाला महाग मिळणार आहे. मग तुम्ही कुठे घेऊ शकता? थोडं पेरिफेरियलमध्ये घेऊ शकता. आणि मी माझ्या कित्येक ग्राहकांना ते समजावून सांगतो, की आज तुम्ही समजा ₹10,000 ₹12,000 ₹15,000 भाडं भरणार आहात. ते भाडं तुमच्या बँकच्या ई-एम-आयमध्ये जाऊ शकतं. तुम्हाला गव्हर्नमेंट काहीतरी टॅक्स बेनिफिट देतं. तुम्ही टॅक्स भरत असाल, तर तो टॅक्स तुमचा कन्व्हर्ट होऊ शकतो. मी खूप लोकांना आणि आमच्या जवळ म्हणजे जे ग्राहक आहेत, त्यांना या दृष्टीने कन्व्हर्ट केलेलं आहे. किंबहुना ज्यांचे घर आहेत, त्यांना सुद्धा मी बऱ्याच वेळेला या पद्धतीने एन्करेज करत असतो, की तुम्ही अ, जो काही बँकेचा ई-एम-आय भरणार आहात, गृह हप्त्याचा, तो तुम्हाला तुमच्या भाड्यातनं पहिल्यांदा सुरुवातीचे 5 वर्ष साधारणतः तो 50% मिळतो. 50% तुम्हाला टाकायला लागतात त्या ई-एम-आयमधले. पण हळू-हळू अशी एक स्टेज येते इक्विलिब्रियमची साधारणतः 5 वर्षानंतर तुम्हाला मिळणारं भाडं आणि तुम्ही भरणारं बँकेचं व्याज. पण यासाठी थोडंसं सगज राहावं लागतं. थोडंसं तुम्हाला त्या दृष्टीने मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, हा विचार करावा लागतो. पूर्वी काय होतं, पूर्वी ही लोकांचा जो काही विचार करण्याची साधना होती किंवा त्यांचा जो विचार करण्यासाठी वेळ होता ना, तो आता नवीन पिढीला नाहीच आहे. त्यांचा उरलेला जो काही वेळ आहे ना, तो फक्त Googleमध्ये सर्च करण्यामध्ये असू शकतो किंवा मग ट्रेकिंगमध्ये असू शकतो किंवा मग इतर काही गोष्टींमध्ये असू शकतो. परंतु जर तुम्ही बघितलं तर रिअल इस्टेटमधली इन्व्हेस्टमेंट ही शाश्वत इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्ही आतापर्यंत नाशिकमध्ये माझा 30 वर्षामध्ये मी असं कधीच बघितलं नाही, की भाव कमी झाले. इनफॅक्ट बँकेच्या रेटपेक्षा तर नक्कीच वाढतात ते तर मान्य आहे मला. पण म्युच्युअल फंड असतील त्याच्यापेक्षा जास्त आहेत. तुम्ही सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा त्याच्यापेक्षा जास्त आहेत. मग ज्यांनी रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली त्यांना नक्की चांगले गोड फळं चाखायला मिळालेत. मला असं वाटतंय की तुमच्या पिढीने नक्की त्या दृष्टीने विचार करून जर चांगल्या स्टेप्स घेतल्या, तर निश्चित तुम्हाला फायदा होईल.